इरिगेशन विभागाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिकांचे निवेदन। 30 वर्षापासून सुरू असलेल्या टपऱ्या हटवू नयेत अशी महापालिकेकडे मागणी। अहिल्यानगर दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी फकीरवाडा औरंगाबाद रोड भिंगार परिसरातील नागरिकांनी अहिल्यानगर महापालिका आयुक्तांना भेट देत इरिगेशन कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या संभाव्य अतिक्रमण कारवाई विरोधात लेखी निवेदन सादर केले। रवी अंगे, फिरोज तांबोळी, वसीम सय्यद यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या या निवेदनात त्यांनी सुरू असलेल्या उपजीविकेच्या व्यवसायावर कोणतीही कारवाई न करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नागरिकांनी स्पष्ट केले की ते 25 ते 30 वर्षापासून संबंधित ठिकाणी चहाची टपरी, पान टपरी, वडापाव, रसवंती व इतर लहान मोठे व्यवसाय प्रामाणिकपणे चालवत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या टपऱ्यासमोर केवळ 3 फूट जागा असून तेवढ्याच मर्यादेत ते आपला व्यवसाय चालवतात। त्यामुळे इरिगेशन कार्यालयाच्या कामकाजास किंवा वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही। अर्जदारांनी सांगितले की इरिगेशन विभाग अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जर त्यांच्या टपऱ्यांवर कारवाई केली तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उपासमारीच्या संकटात सापडू शकते। आम्ही रोज मेहनत करून घर चालवतो, आमच्या टपऱ्या काढल्या तर संसार अक्षरशः उघड्यावर येईल अशी वेदनादायक व्यथा त्यांनी व्यक्त केली। नागरिकांनी महापालिका आयुक्तांना मागणी केली की त्यांच्या व्यवसायामुळे कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याने इरिगेशन विभागाच्या अतिक्रमण कारवाई तत्काळ थांबवावी आणि त्यांना व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। रवींद्र अंगे, फिरोज तांबोळी, वसीम सय्यद, समेश गवळी, जमीर तांबोळी, मोहसिन बागवान यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आज या ठिकाणी नगर शहरामधील औरंगाबाद हायवे रोड जलसंपदा विभाग जवळ या ठिकाणी जे दुकान होते, लोकांचे उदरनिर्वाह करण्यासाठी दुकान आहे, चहाची टपरी आहे, वडापावची गाडी आहे, रसवंती आहे, जे काही इतर पानची दुकान आहे, ज्यांचं पोट उदरनिर्वाह या दुकानांवर चालतो। महानगरपालिकेकडून एक अशी कारवाई करण्यात आली की फक्त यांचे 4 ते 5, 6 दुकान त्यांनाच त्या ठिकाणी अतिक्रमण म्हणून त्यांनी बाजूला काढलं। पण याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही असं कारवाई झालेली पाहिली नाही। आणि यांचे जेवढे पण दुकान आहे, उदरनिर्वाह करण्याचे जेवढे पण यांचे दुकान असो, शॉप जे काही आहे, पण यांचे प्रॉब्लेम असा आहे का हे सर्व भिंतीपासून 3 फूट लांब आहे, हायवे पासून 6 फूट लांब आहे। यांचा कोणाला अडथळा नाही, त्रास नाही, अतिक्रमण नाही, यांचा हायवेला ट्रॅफिकचा त्रास नाहीये। तरी यांच्या आज झालेला असं आहे का 25-30 वर्ष झालेले हे इकडं त्यांचं पोट भरतात, त्यांचं घर चालतो त्याच्यावर। आणि आज या ठिकाणी वारंवार यांचे दुकान, टपऱ्या, रसवंती गृह, वडापावची गाडी वारंवार काढण्यात आली तर यांचं महिनाभर पोट कशावर चालणार। आज महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना हे पत्र देऊन अशी विनंती करण्यात आलेली आहे या सर्व बाबतीत तुम्ही स्वतः एक लक्ष घालावा आणि या कोणत्याही भिंतीला लागून नाहीये, त्यांना परत हा घरचा प्रपंच चालण्यासाठी आणि इरिगेशन कार्यालयाला अतिक्रमण म्हणून ते काढू नाही याचा प्रयत्न करून त्यांना परत ते उदरनिर्वाहाचे साहित्य लावण्यात यावे अशी विनंती साहेबांना करण्यात यावी। हे आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली आहे, याच्यावर लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या। माझं नाव रवींद्र अंगे, औरंगाबाद रोडवर माझी चहाची टपरी आहे, महापालिकेच्या समोर रोडच्या पलीकडं। आणि अतिक्रमण विभागाने आम्हाला काढायला सांगितले। आम्ही 4-5 टपरी धारक आहे, त्याच्यावरच आमचं घरचं चालतो, त्याच्यावर आमचं सर्व काही कुटुंब त्याच्यावरच अवलंबून आहे। तरी आयुक्त साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी त्याच्यावर विचार करून आम्हाला सहकार्य करा, आमची नम्र विनंती।